नमस्कार सर्वांना. आपल्या खजुराच्या बागेला खूप छान प्रतिसाद मिळाला. खूप साऱ्यांचे काही प्रश्न होते, त्याचे उत्तरे काही मला देता आली नाहीत कमेंट्समध्ये. मला एक छान मोठा व्हिडिओ बनवायचा होता, म्हणून मी आज परत एकदा आपल्या बागेत आले होते. पण पाऊस खूप झाल्यामुळे खूप पुढेपर्यंत काही जाता येत नव्हतं, कारण खूप चिखल झालेला होता. तरी पण मी एक दोन प्लांट अलीकडूनच दाखवते. हे अंतर्नल पीक म्हणून आपण काय केलेलं आहे, अंतर्गत पीक सोयाबीनची लागवड केलेली आहे. ट्रॅक्टरनं केली नाही, कारण याच्यामध्ये थोडंसं गवत होतं, म्हणून आपण बैलांनी केलेली आहे. बऱ्याच लोकांचे प्रश्न असा होता की खजुरांचे झाड हे वाढत नाही आहे, कारण हे कसं राहतं, हे 85 वर्ष चालणारे पीक असल्यामुळे ह्याची जी उंची आहे किंवा जी वरची वाढ आहे ना, ती फार होत नाही. ह्याची बुंद्याची वाढ जास्त प्रमाणामध्ये होत असते. हे रोपे आपण ईश्वेत बायोटेक सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा इथून घेतलेली आहेत. 4500 रुपये 4500 रुपयाला एक प्लांट पडलेला आहे मला. एका एकरमध्ये हे 65 ते 70 झाडे लागवड करता येतात. तुमचे खूप काही प्रश्न आहेत. मी याचा एक छान लॉंग मोठा व्हिडिओ बनवणार आहे. हे पहा, याची पहिली बुंद्याची वाढ होत असते. याचा जो खालचा बुंदा आहे ना, हा जाड राहतो. याच्यामध्ये लेंथ रूट छान डेव्हलप होतात आणि हे जाड होतात. आणि याचे जे खालचे काटे आहेत ना, ते खूप खूप तीक्ष्ण असतात आणि फार हेवी असतात. आपले लांब बाबळीचे काटे असतात ना, त्याप्रमाणे खूप लांब लांब आणि लांब फार मजबूत असतात. ते जर आपल्या हाताला लागलं ना शार्प, तर जखम होऊ शकते किंवा जसं काटा टोचतो ना तसं होतं. त्याचा एक काटा मी तुम्हाला दाखवते. हे पहा, हार्ड आहे आणि खूप तीक्ष्ण आहे हा. त्याच्यामुळे ह्याच्या जवळून आपण जरी चाललो तरी आपल्याला पण हे टोचतात. आपल्याला फ्रुटिंगच्या वेळेस पण ह्याची काळजीच घ्यावी लागते. हे झाड बाकी फार छान ह्याच्यामध्ये आहे. याला कितीही पाऊस पडू देत, कितीही गारा जरी पडला कंटिन्यू, तरी या झाडाला काहीही होत नाही. याला आपण खत टाकताना असं हे गोल बांगडी टाईप आता खत टाकणार. याला तशी फार काही खतं लागत नाहीत, पण आता पाऊस पडल्यामुळे आपण असं एक बांगडी आकारामध्ये रिंग करून खतं टाकणार आहोत. मायक्रोन्यूट्रिएंट, NPK आणि गांडूळ खत, वर्मी कंपोस्ट हे आपण सोडणार आहोत. आता पाण्याची काही गरज नाही आहे, कारण जस्ट पाऊस कंटिन्यू पडत आहे. पावसाळ्यामध्ये झाडाची ग्रोथ आणखी हेल्दी आणि छान होईल. याच्यामध्ये आंतरपीक तुम्ही काहीही घेऊ शकता. सोयाबीन, हरभरा, फक्त ऊस वगैरे अशी पिकं सोडून आपण सोयाबीन घेतलं आहे. बघा, उगवलं आहे थोडंफार. आंतरपिकामुळे आपल्या मेन पीक खजुरावर काही परिणाम होत नाही. हे खरंच दुष्काळ भागासाठी एक वरदान आहे. फार कष्ट नाही याला. हा फक्त सुरुवातीचा खर्च हा थोडा जास्त आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आणखीन ह्याला अनुदान नाही, पण लवकरच सुरू होईल. आपण CCTV कॅमेऱ्यासाठी एक खांब पोल रवलेला आहे. आता याच्यामध्ये जे बांध आहे ना, 2 खजुराच्या मधली जी लाईन आहे ना, त्याच्यावर पण आपण काहीतरी लावायचं नियोजन आहे. तुम्हाला मी सोयाबीन दाखवते. हे पहा, छोटे छोटे छान अंकुर आलेले आहेत. सोयाबीन आता आपलं उगवत आहे. एक याच्यासाठी लॉंग व्हिडिओ मी नक्की बनवेल. काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.